आकाश म्हणतोय विचार कर. काय विचार करू? आजपर्यंत फक्त विचार करून डोकं फुटायची पाळी आली आहे. आता जितका जास्त विचार करेन तितकीच अजून गोंधळत जाईन मी. दोन्ही बाजू मला कळतायत, पण एक बाजू मनाला पटत नाहीये आणि एक बाजू बुद्धीला. मी मनुष्य जे वागतोय ते बरोबर आहे. प्रॅक्टिकली विचार केला तर ते बरोबर आहे. कायम स्त्रीला आणि स्त्रीलाच दुसऱ्यांचा विचार करावा लागतो. ती स्वतःचा निर्णय स्वतः का नाही घेऊ शकत? का वगैरे न करता आलो, सॉरी त्याबद्दल. अहो सॉरी काय म्हणताय, तुमचंच घर आहे, कधी येऊ शकता. थँक्स. खरं तर अशी पूर्वसूचना न देता येणार नव्हतो, पण झालं काय की मनूची खूप आठवण यायला लागली हो मला. मग म्हटलं की चला स्वतःच जाऊन भेटून यावं. बरेच दिवस काही ख्याली खुशाली कळली नाही ना तिची. अगदी उत्तम केलं तुम्ही आलात ते. अहो पण तुम्ही उभे का, बसा ना. थँक्स. मनू आहे ना घरात? हो आहे, बोलवते मी तिला. आणि आकाश? हो, लग्नानंतर भेटलोच नाहीये ना. आहेत ना ते? नाही, आकाश नेमका नाहीये. त्याची आज नाईट ड्युटी आहे म्हणून गेलाय तो. आत्ताच गेला. बरोबर आहे. सर नेमकं काय झालं ते तुम्ही सांगा किंवा नका सांगू, पण तुम्ही अस्वस्थ आहात ते दिसतंय सर. काय झालं सर? सगळं काही विचित्र आहे नमिता. काय? ड्युटी करताना आदर्श हे जपणं फार कठीण आहे हे कळत होतं, पण वैयक्तिक आयुष्यात ते जरा जास्तच अवघड आहे. तुम्हाला काय वाटतं? मनू जे म्हणते ते पटतंय तुम्हाला? नाही, मला पटतंय किंवा नाही ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे की आपण सगळ्यांच्या भल्याचा विचार करायला हवा आणि मनू नाही. सर मी तुमच्यापेक्षा खूपच ज्युनियर आहे, पण मला काय वाटतं ते सांगू, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. नाही नाही, अजिबात नाही. तू बोल, काय बोलायचं. सर मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही मनस्विनी मॅडमना कोर्टात साक्ष द्यायला विरोध करू नका सर. किती दिवस आपण असा जीव मुठीत धरून आपली बेअब्रू होईल या भीतीनं अन्याय आणि अत्याचार सहन करत राहायचं? अहो हे कधीतरी संपायला नको का? अगं पण तसं म्हटलं का मी, पण आपल्याला ते शक्य नाही एवढं मात्र खरं. मनू साक्ष देईल आणि त्याची किंमत सगळ्या घराला मोजावी लागेल. ती किंमत मोजण्याची माझी तरी तयारी नाही. तुझी आहे? काय म्हणणं तुझं? सर म्हणजे मनस्विनी मॅडमने कोर्टात फक्त आणि फक्त खुनाबद्दलच बोलायचं. मंगेश्वर वीणाच्या खुनाचा आरोप सिद्ध झाला, जो आरोप सिद्ध होण्याची अगदी शक्यता आहे. कारण रासूने स्वतःचं नाक कापलं जाऊ नये म्हणून सगळे पुरावे चोख गोळा करणार. त्यामुळे मंगेशला शिक्षा होईलच. ह्या सगळ्यातूनही तो सुटू शकतो नमिता. नाही म्हणजे ही शक्यता पूर्णपणे धुडकावून चालणार नाही. पण सर तुम्ही आता फक्त मनस्विनी मॅडमना त्यांचं स्टेटमेंट बदलायला सांगा. कसला विचार करतेस मग? मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे. माझ्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही. इन्स्पेक्टरची बायको आहेस ना, स्टेटमेंट कसं फिरवायचं नवऱ्याला विचार. जर का माझ्या विरोधात कोर्टामध्ये गरळ उठलीस ना तर जगणं मुश्किल करीन तुझं आणि तुझ्या घरच्यांचं. जगणं बरं का मरण बरं असा प्रश्न पडेल तुम्हाला, कळलं?